तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा KT ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये। तर मंडळी, पहिला यूट्यूब पेमेंट आला तुमच्या आशीर्वादाने आणि सगळेही भरभरून अशा शुभेच्छा दिल्या, कॉंग्रॅच्युलेशन केला। तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, थँक्यू शुभेच्छा दिल्याबद्दल। तर आज आपण चाललेलो आमच्या गावांना म्हणजे 3 ठिकाणी दुर्गादेव असते। तर मंदिर आहे गावदेवीचा आहे आणि गावदेवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भंडारा आहे। तर तिथे चाललो मी, कशी भंडाऱ्याची तयारी चालू आहे ती बघू आपण आणि संध्याकाळची फुल धमाल होणार आहे। तर चला आपण आता काय जास्ती डायरेक्ट काय बोलत नाही, तर डायरेक्ट जाऊन आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला भेटतो आणि तिथं दाखवतो आमचं गावदेवीचं मंदिर। तर चला व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला, समोर आहे हनुमान मंदिर आणि इकडे आहे आपला गावदेवीचं मंदिर। इकडे जाणार आहोत, चला पटापट जाऊ। तर आता आपण पोचलो आमच्या गावदेवी मंदिराजवळ। आपली रिक्षा लावली इथं आणि समोर बघता तला आहे, म्हणजे 10 एकरमध्ये 9 एकरमध्ये तला आहे आमचा, खया भरले। आणि यो आपला गावदेवीचं मंदिर। तर मस्त नाचताना पोरा गरबा बँड लावतो ते संध्याकाळचे इथं। आजच आपला होम पण झालाय मंदिरामध्ये। बाबा पुजारी आहे, 9 दिवस ना बाबा। बघ असं घट बसवले आणि इथं आणि आपली गावदेवी मस्त असं सजवली बघ। आईचं घेतो मस्त व्हिडिओ, तर चला बघा। आपली देवीची शूट घेतली, आता महिला मंडळ आहे ना भंडाऱ्याची तयारी करायला लावली। तिथं जाऊ काय काय बनवायला लावले आज भंडाऱ्याला तुम्ही बघा। चला, हे पुढच्या वर्षी जत्रेचा बॅनर या वर्षीच लागते। तर 26 तारखेला एप्रिल महिन्यात 2026 रोजी आपली जत्रा आहे, तर नक्की या सगळे। तर ही भंडाऱ्याची तयारी चालू आहे इकडं, चालू दे नाही पुऱ्या तला लावल्या। इकडे काय बनवायला लावले तुम्ही? चहा बनवायला। एकदा पुऱ्या तला लावले, म्हणजे भंडाऱ्याची जोरदार तयारी चालू आहे। इकडं पण म्हणजे पुऱ्यात तला लावले लाटा लागले। पूर्ण गावांची लोक येतात ना, तिकडं पण चालू आहे, सगळे घर चालू आहे भंडाऱ्याची जोरदार तयारी। काय बनवलं आले? काय डाल डाल इकडं बनवलेले। काय खीर आहे ना, हे खीर बनवलं लावले, जोरान तयारी चालू आहे भंडारी। बघ भंडाऱ्याची फुल तयारी चालू आहे।
एक जेवण बनवलं त्या आतमध्ये पण चालू आहे आणि इथं पण स्वयंपाक एक नंबर बनवते का सगळे गावकरी मंडळी जमले सगळी बघ एक भांडी पण कसं लावली म्हणजे सगळ्यांचा हात असते तर आपल्या जोडीला ना आता आमच्या गावातले पायगा गावातले डॉक्टर गवळी तर त्यांना पण हा उत्सव कधीपासून स्टार्ट केला आणि याचं नियोजन काय आहे 2013पासून या उत्सवाला सुरुवात केलेली आहे। गावदेवी मंदिर आहे, प्रशस्त गावदेवी मंदिर अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि 2013पासून आम्ही या ठिकाणी सार्वजनिक दुरादेवी उत्सव मंडळ पायगाव आणि हा उत्सव जो आहे हा संपूर्ण पायगाव गावातील ग्रामस्थांचा आहे आणि हा उत्सवामध्ये जर बघितलं तर आमचा केवळ पायगाव गाव नाही तर पायगाव गावातील आजूबाजूची गावं आहेत, पंचक्रोशी आहे, सगळेजण यामध्ये सहभागी होतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नियोजन करताना आम्हाला या गावातील संपूर्ण समाज आगरी असतील, कोळे असतील, आदिवासी सर्वत्र सर्व प्रमाणात सहभागी झालेले आहेत। तर प्रत्येकजण आपला सहभाग यामध्ये दाखवतोय आणि यामध्ये खूप उत्साह असतो। संपूर्ण 9 दिवस खूप उत्साहानं सगळेजण सहभागी होतात, विविध कार्यक्रम असतात आणि कार्यक्रमामध्ये सगळे संपूर्ण ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम आहे दुरादेवी उत्सव मंडळ पायगाव आहे यासाठी संपूर्ण ग्रामस्थ सहभागी होतात, मोठ्या संख्येने सहभागी होतात। आणि आज आपण जे पाहतोय हे जे वातावरण पाहतोय आजूबाजूला जर बघितलं तर आमच्या संपूर्ण माता भगिनी महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि आज भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षीच हा कार्यक्रम आमचा असतो, अष्टमीला असतो आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 800 ते 1000 लोक यामध्ये या भंडाऱ्याचा महाप्रसादाचा लाभ घेत असतात। आणि केवळ पायगाव गाव नाही तर पायगावच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा इथे येतात आणि यामध्ये सहभागी होतात। त्यामुळे आपण जर बघितलं बाहेर पावसाचं वातावरण आहे पण आतमधलं जर वातावरण बघितलं तर खूप उत्साह आहे। पावसाच्या वातावरणाचा कुठलाही परिणाम आमच्या ज्या महिला वर्ग आहे खास करून यामध्ये सहभागी झालेल्या भंडाऱ्यामध्ये यांच्यावर झालेला नाही, त्याच्यामध्ये खूप उत्साह आहे, मोठ्या संख्येने ते सहभागी झालेले आहेत। ही भंडाऱ्याची पूर्वतयारी आहे। चहा पितो सध्या आम्ही, नंतर भेटू आपण। आता चाललो आता घरी, नंतर येऊ आपण मस्त आंघोळ विंघोळ करून गरबा गेलाला भंडाऱ्याला। तर भंडारी शूट घेतली आपण, तर आरतीला पण येऊ आपण। तर चला, तर मस्त आता तयारी केली आपण, आंघोळ विंघोळ केली, तर डायरेक्ट भेटू आपण जाऊ भंडाऱ्याला। चला, आणि काय धमाल आहे ती बघाच। तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला देवळामध्ये, चला।
मस्त आता आरती झाली. आता आपण जाऊ इकडं भंडारा महाप्रसाद चालू आहे तिकडं जाऊ. चला नंतर बँड लावून नंतर नाचू आपण. फेट धमाल आहे. भंडारा चालू आहे. पोरं वाटायला लागेल. तर भंडारा झाला, माझा सत्कार झाला. बरं वाटला सत्कार केला. तर आता बँड जोरला आहे. आवाज येत असेल तुम्हाला. तर नातीला लागली. बघू चला डान्स बघा आता. रेडी आहे.
ना ती म्हणजे डायरेक्ट अशी नेसवता नाही, ती बनवता, ती लाईव्ह दाखवतो तुम्हाला बनवताना. तर महिला मंडळात बनवताना ती बघा आता. अशी कटिंग करून धुवून गडी मारून अशी बनवली जाते. शिवून वगैरे अशी मग देवीला नेसवली जाते. प्रत्येक व्हिडिओला माझे तर सगळ्यांचं इथं ब्लॉग एंड करतो. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब